माझ्या मतदारसंघामध्ये आम्हा सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हा सगळ्यांच्या वतीनं राहुल सिंगांनी लढवावी, धैर्यशीलांनी लढवावी. आणि आज आम्ही त्यांना आग्रहाची सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा. आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील, बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल. याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख 16 ते 16ला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोलापूरला भरले जातील. अच्छा, म्हणजे 16 तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक ही सोलापूरला होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित भावनानं काम करण्याच्या उद्देशाचा निर्णय झालेला असेल. आपल्याला फॉर्म भरल्याच्या नंतर चित्र बदललेलं दिसेल. सोलापूर जिल्हा हा नेहमीच पुरोगामी आणि गांधी नेहरूंच्या विचाराचा पुरस्कार करणारा असा हा जिल्हा आहे आणि माझी खात्री आहे की या जिल्ह्याचा पूर्वीचा सगळा इतिहास बघितला तर या निवडणुकीमध्ये सुद्धा इथे आम्हा लोकांचे दोन्ही उमेदवार पंडितताई शिंदे आणि ज्यांच्याकडे आता आपण बसलो त्यांच्यासह हे मोठ्या मताने विजयी होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी दिली. आज या ठिकाणी विशेषतः खताव मान खताव, फलटण, सांगोला, माळशिरस, करमाळा आणि माढा या सगळ्या भागातले सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि ही निवडणुकीत यश देण्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्याचा आम्हाला लोकांना समाधान आहे. भाजपने आपल्या संकल्पपत्रामध्ये समान नागरिक कायदा आणण्याची घोषणा केली आहे. तर वन नेशन वन हा सुद्धा मी काय आहे की भाजपने आश्वासनं काय दिली याबद्दल भाष्य आता नाही करण्याचे योग्य होईल. कारण अनेक प्रश्नावर आश्वासनं देणं आणि अंमलबजावणी न करणं हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न असो, दिलेलं आश्वासन पाळलं नाही. इतके लाख तरुणांना नोकऱ्या देऊ त्या संबंधीचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही. कितीतरी असे आश्वासन आहेत की फाटीमागच्या जाहीरनाम्याची ती त्यांनी पूर्ण केली नाही. आज त्याची एक धरती त्यांनी प्रसिद्ध केली असं समजतं की त्यांनी सविस्तर अद्याप वाचली नाही, पण त्याचं विश्लेषण आज उद्या आम्ही करू. या माड्याच्या लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत ते महायुती सोबत आहेत आणि आमदार सगळे तिकडं आहेत आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो असं निवडणुकीचा निकाल घ्यायला सांग कसं कळेल. पण मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्यासोबत आल्यामुळे 3 मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे. बारामती असेल, माढा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात. हे जे काही निर्णय आहेत या निर्णयाचा एक संदेश नुसता एखाद्या मतदारसंघापुरता सीमित राहत नाही, तो राज्यात आहे आणि तो एक लोकांचा आत्मविश्वास वाढवणारा असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला लोकांना निश्चितपणानं होईल. लोक पाठिंबा दिसतील म्हणजे पवारसाहेब आजच्या टीव्हीचा मेसेज राज्यभर त्याचा परिणाम होईल निश्चित. आपण तिघे एकत्र आल्यामुळे किती मतदारसंघांवर पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रात असं की आम्ही तिघच एकत्रच आहेत, आम्ही चौघं एकत्र या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर डाव्या पक्षांची एक बैठक माझ्याकडे जाईल ज्याच्यामध्ये CPI हे होते, त्यांनी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे.
आणि त्यावेळेला महाराष्ट्राचं चित्र बदलते. मागच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्या होत्या. 4 जागा राष्ट्रवादीला मिळाली होती, 1 जागा काँग्रेसला मिळाली होती चंद्रपूरची, आणि 1 जागा तुमच्या औरंगाबादची मिळाली. हे जे चित्र होतं 5-6 जागेचं, हे या वेळेला कितीतरी पत्यांनी वाढले अशी स्थिती आता दिसते.